राम जय जय राम श्री राम जय जय राम श्री राम जय जय राम श्री राम जय। नमस्कार। आज दिनांक 24 फेब्रुवारी। श्रीराम जय राम जय जय राम। भक्त आणि परमात्मा एकरूपच असतात। नमस्कार। आज दिनांक 24 फेब्रुवारी। श्रीराम जय जय राम। भक्त आणि परमात्मा एकरूपच असतात। आमच्या हातून वारंवार चुका होतात असे तुम्ही म्हणता। लहान मुलगा चालताना अडखळतो, पडतो किंवा बोलताना बोबडे बोलतो, त्याचे आईबापांना कौतुकच वाटते। त्याचप्रमाणे तुमच्या चुकांचे मला कौतुक वाटते। चुका सावरण्याच्या तुमच्या प्रयत्नांचेही तसेच कौतुक वाटते। म्हणून त्याबद्दल तुम्ही काहीही मनात आणण्याचे कारण नाही। गुरुने एकदा सांगितले की तुझे मागचे सर्व गेले, पुढे मात्र वाईट वागू नकोस। तर शिष्याने ते श्रद्धेने खरे मानावे। आपल्या हातून होणाऱ्या चुकांचे परिमार्जन नामच करू शकते। भगवंताचे नाम हे सर्व रोगांवर रामबाण औषधच आहे। नामाचे हे औषध सतत थेंब थेंब पोटात गेले पाहिजे। ऑफिसमध्ये सुद्धा ते आपण बरोबर घेऊन जावे। विद्वान, अडाणी, श्रीमंत, गरीब सर्वांना हे औषध सारखेच आहे। जो पथ्य सांभाळून हे औषध घेईल त्याला गुण लवकर येईल। एखादा मुलगा मी विहिरीत उडी घेणार म्हणून हट्ट धरून बसला तर बापाने त्याचा हा हट्ट पुरवायचा का, त्याला समजावून किंवा तोंडात मारून तिथून बाजूला काढायचे। त्याप्रमाणे तुमचे विषय मागण्याचे हट्ट आहेत। खरा भक्त कधीही दुःखी कष्टी असत नाही, आपल्या समाधानात असतो। मग तो कितीही दरिद्री किंवा व्याधीग्रस्त असेना। अमुक एक हवे ते मिळाले नाही म्हणजे सामान्य माणसाला दुःख होते। भक्ताला कसलीही आस नसते, त्यामुळे त्याला दुःख नसते। तो आणि परमात्मा एकरूपच असतात। परमात्म्याची इच्छा हीच त्याची इच्छा असते। सगुणाची भक्ती करता करता त्याला मीचा विसर पडत जातो। मी नसून तूच आहेस ही भावना दृढ होत जाते। शेवटी मी नाहीसा झाला की राम, कृष्ण वगैरे नाहीसे होतात आणि परमात्मा तेवढा शिल्लक उरतो। आजारामधून उठलेल्या अशक्त माणसाने जसे काठीच्या आधाराने चालावे, त्याप्रमाणे प्रापंचिकाने सगुण भक्तीने तरुण जावे। देहबुद्धी असणाऱ्या माणसाला सगुणा वाचून भक्तीच करता येणार नाही। भगवंताला आपण सांगावे की भगवंता तुझी कृपा मजवर असू दे, आणि कृपा म्हणजे तुझे स्मरण मला अखंड राहू दे। यातूनच त्याची भक्ती उत्पन्न होईल। भगवंता वाचून कशातही समाधान नाही, त्याच्याशिवाय जगण्यात आनंद नाही। जो भगवंताचा झाला म्हणजे त्याच्या नामात राहिला, त्याला जगण्याचा कंटाळाच येणार नाही। परमात्म्याला प्रपंच रूप बनविण्याऐवजी आपण प्रपंचाला परमात्मा स्वरूप बनवावे। श्रीराम जय जय राम। महाराज इथे आपल्याला भक्त आणि परमात्मा हे खरं तर कसे एकरूप असतात याविषयी सांगतायत। महाराज म्हणतात की आपल्याला देहबुद्धी असते आणि त्याच्यामुळे आपण खरं तर सगुणाची भक्ती सोडू शकत नाही। सगुण भक्ती करता करताच आपण निर्गुणाकडे जाऊ शकतो, आणि जसजशी ही सगुण भक्ती आपल्यात मुरत जाते तसतसे आपण भगवंताच्या अधिकाधिक जवळ जातो। विषयांचं आपल्याला विस्मरण होत जातं आणि भगवंताचं स्मरण आपण प्रत्येक गोष्टीत करू लागतो। तसंच महाराज इथे आपल्याला हे आश्वासन देतात की जेव्हा गुरु तुमच्या आयुष्यात येतो त्यावेळी तो तुमच्या संपूर्ण आयुष्याची जबाबदारी घेत असतो, आणि म्हणूनच गुरुने तुम्हाला जे सांगितलेलं असतं, जे साधन दिलेलं असतं ते तुम्ही पूर्ण श्रद्धेने, निष्ठेने करणं आवश्यक असतं। आणि आपण अशा प्रकारे ज्यावेळी भक्ती करू लागतो त्यावेळी आपल्या आयुष्यातलं जे अंतिम आणि शाश्वत साध्य आहे भगवत प्राप्तीचं, ते आपण निश्चितपणे गाठू शकतो। म्हणूनच आपण आपल्या गुरुचरणी हीच प्रार्थना करूया
की आपल्याला आपल्या भगवंताच्या अधिकाधिक निकट जाता यावं आणि त्याच्या स्वरूप होता यावं. तुम्हा सर्वांसाठीच खूप सारी गुरु ब्लेसिंग्स. श्री स्वामी समर्थ. जय गुरुदेव.